सगळ्यांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका छान अशा गावाकडच्या व्हिडिओमध्ये. गावाकडचं सुंदर असं रानातलं वातावरण, सूर्य मस्त उगवला आहे, कोंबड्या, पक्षी, गाई, शेळ्या, मांजरं, कुत्र्याची पिल्ली सगळे आहेत. तर काल अशी कमेंट आली आहे व्हिडिओला की त्यांची खरंच तुम्ही व्हिडिओ करत जा आणि आम्हाला रोज दाखवत जा, आम्हाला खूप आवडतं खोंडाच्या सकट वासराचे. आणि हे विचारे दोघंजण मामांची वाट बघितली आणि इथंच मस्ती केली, भांडण केलं आणि दोघं इथंच झोपलेत. झोपायची स्टाईल बघा, लाल्या तिकडे झोपलाय, त्याच्या अंगावरती मान ठेवून काळ्या झोपलाय. मामांचं झाडू मारत चाललं होतं आणि त्या दोघांना वाटलं की मामा धार काढायला चालेत म्हणून इकडे आले, मस्ती घातली आणि इथंच झोपून गेलेत. तर असे हे दोघं जण आहेत. चला जेवणात काय बनवायचं आहे ते तुम्हाला मी दाखवते. सगळं आमचं झालं आवरून आणि सुरुवात केली स्वयंपाकाला. तर आज बनवायची आहे भरून मिरची, त्याचीच तयारी केली. मिरची धुवून मी मधून अशी चिरून घेतली आहे. शेंगदाणे हे केले होते, मस्त असे भाजलेले होते, ते मिक्सरला बारीक करून आणून दिलेत आत्याला. तर आज आत्या बनवणार आहेत मस्त अशी भरून मिरची. मी मागे जेव्हा दाखवायची तुम्हाला की आज जेवणात भरून मिरची केली आहे, तर तुम्ही मला सारख्या कमेंट्स असायच्या की ताई तिची रेसिपी दाखव. तर शेंगदाण्याचं कूट घेतलं, त्याच्यात हळद घातली आहे, आत्याने थोडंसं मीठ घालून हे केलेलं आहे. कोथिंबीर लसूण कुटलेला आहे ते त्याच्यामध्ये मिक्स केले. थोडंसं मिरच्या कधी कधी तिखट नसतात, मग जो आपला घरचं लाल तिखट आहे ते घातलं तरी चालेल. आमच्याकडे काय आहे, आम्ही मिरची धने असं भाजून एकत्र कुटलेलं आहे. त्याच्या भाज्या एवढ्या सुंदर होतात. आम्ही नॉनव्हेजच्या भाजीला पण तेच वापरतो किंवा रस्सा भाजी काय बनवायची असेल त्याला पण तेच वापरतो. म्हणून मी आता काय करणार आहे, त्याच्यात तेच थोडंसं घालणार आहे. ह्याच्यात लिंबू पिळायचं, ते पण असं खूप छान लागतं. लिंबू पिळलं का मग पण मिरचीला टेस्ट खूप भारी येते. तर आत्याने घातलेलं आहे ती जी मिरची आणि धने जे आम्ही हे करून ठेवलेत ते घातले, कारण थोडीशी तिखट आम्हाला आवडती म्हणून. नाही तर ती मिरची कधी कधी तिखट पण असते, त्याच्यामुळं ज्याला तिखट नाही जास्त खायची सवय त्यांनी नाही टाकलं तरी चालेल. नुसतं हळद, मीठ, थोडासा लसूण, कोथिंबीर कुटलेली, आता हे सगळं एकत्र करायचं. आणि ज्या आम्ही मिरच्या चिरून धुवून अशा मधून चाकूने चिरलेल्या आहेत त्याच्यामध्ये ते छान असं भरून घ्यायचं. तर आत्याने सुरुवात केली भरायला. झालेलं इकडं सगळं भरून. ह्याच्यात आहे ना, आत्याने काय केलं, कोथिंबीर जी आहे ती लसूण आणि कोथिंबीर कुटून घातले, त्याच्यामुळे चिरून घालायची काही गरज नाही आहे. सगळ्या आपल्या मिरच्या छान अशा भरून झाल्यात. ह्या मिरच्या थोड्याशा मोठ्या आहेत, छोट्या छोट्या मिरच्या असतात ना, ते थोडे छान लागतात चवीला. कढईमध्ये तेल घातले आणि त्याच्यात आत्याने थोडी जिरे मोहरी फोडणीला घातले. आणि जर घालायचं असेल ह्याच्यात लसूण तरी पण तुम्ही टेचून घालू शकता, थोडी हळद वरून घालायची असली तरी घालू शकता. आता एक 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 सगळ्या मिरच्या अशा कढईमध्ये पसरून ठेवायच्या. आणि जर तुम्हाला वरून अजून जास्त कूट हवं असेल तर जे भरलेलं कूट असतं का तेच आम्ही काय करतो वरून घालतो. त्याच्यामुळे काही वरून कूट घालायची गरज नाही. थोडंसं मिरचीत भरलेलं कूट काय सगळंच आतमध्ये राहत नाही, ते बाहेर पण येतं. आणि आपण ज्या आपल्या रोजच्या भाजीतल्या ज्या वापराच्या छोट्या मिरच्या आहेत त्या पण अशा भरून आत्या आमच्या करतात. ते पण मी एक दिवशी काय करत, ज्यावेळेस आत्या करतील त्यावेळेस तुम्हाला मी दाखवेल की आत्याने त्या छोट्या मिरच्या पण कशा भरून केल्यात. तर सगळं जे आपलं हे केलेलं होतं, मी शेंगदाण्याचं कूट होतं ते सगळं भरून छान मिरच्या अशा तेलामध्ये हे केलेल्या आहेत, घातलेल्या आहेत. आता त्याच्यावर ताट झाकून आरावरती ठेवायचं. म्हणजे काय होतं, जाळ जास्त लावायचं नाही, म्हणजे नुसतंच काय होतात हे होतात. आता झाकून ठेवते आणि नंतर तुम्हाला दाखवते मिरची तयार झाल्यावर. तर झालेली आपली मिरची छान अशी तेलामध्ये आणि शिजलेली पण आहे. ही कसं होतं, थोडंसं कातड जाड असेल का साल तिचं की शिजत नाही लवकर, पण आपली मिरची खूप छान अशी शिजली आहे. थोडीशी आहे ना आरावरती ठेवल्यामुळे खाली थोडीशी आहे ना अशी हे झालेली आहे, पण चवीला खूप छान लागते ही मिरची. जरी थोडीशी तेलामध्ये हे झालेली असली, तळलेली असली जास्त, पण चवीला खूप छान लागते. तर कशी वाटली आत्याने केलेली भरून मिरची नक्की कमेंट्समध्ये सांगा. ही एवढी आगावे मांजर बघा, त्यांना मारती आणि झोपली आहे कशी बघा. काळ्या झोपलाय, लाल्या झोपला आणि त्याच्या अंगावरती ही झोपली आहे आणि त्यांना एवढं मारती दोघांना की लय आगाव मांजर आहे. आणि झालं सगळं घरातलं काम आणि रानात गेलो आम्ही हे करायला, गवार खुरपायला. गवारीनं आमचा 8 दिवस घेतलेले आहेत. काय झालं, रान एवढं निबर झालं की खुरपायला खूप त्रास होते आणि गवतामुळे गवार दिसत नाही. तुम्हाला मी पूर्ण खुरपून झाल्यावर सुंदर अशी गवार दाखवेल. हे बघा, खुरपलेल्या साऱ्यामध्ये हे जे दिसत आहेत झाडं, ही गवार आहे. आता काय करेन, भरपूर मी त्याच्यामध्ये लावून पण काढणार आहे. ह्यांना कुठेतरी जायचं आहे पेरायला, ते निघाले तिकडे. आणि मला जायचं आहे थोडंसं, आमच्या भाचीचं केळवण आहे तिकडे जायचं होतं. आणि तिकडे जायच्या आधी घरी आली आवरण्यासाठी, तर बघितलं तर मुंगूस ते बघा तिकडे झाडाच्या पलीकडे गेलाय, दिसतंय का, ते बघा तिकडे. आणि त्यांनी एक पिल्लू अजून कोंबडीचं पळवलंय. असं ह्या मुंगसाने सगळा उद्योग केलाय चालू. आणि काय झालंय, पत्र्याच्या पलीकडे, मला नीट फोन धरता येत नाहीये पलीकडे असल्यामुळे, नाही तर तुम्हाला ना पूर्ण अख्खा मुंगूस दिसतोय आम्हाला, पण ते दाखवता येत नाही मला. आता कोंबड्यांना काय झालं, मी गडबडीमध्ये जाताना हे
म्हणजे आम्ही गवार खुरपायला चाललो त्यावेळी जाताना कोंडायचं विसरलो आणि परत एक मुंगसानी पिल्लू आमचं नेलेलं आहे कोंबडीचं. करायचं काय सांगा, पिल्लं एवढी घाबरलेत ती बिचारी. हे बघा सगळी कोंबडी काय पिल्लांना घेऊन ना बाहेर आली आहे, तिथं आतमध्ये मुंगूस आला होता म्हणून. असा सगळा उद्योग आहे. नशीब गणेश तरी घरी आहे, नाहीतर रविवार सुट्टी होती गणेशला. तो असल्यामुळे जरा थोडीशी मदत होती. तर चला आता काय करतो, आम्ही दोघं मिळून ह्या पिल्लांना कोंडतो आणि जाते मी तिकडे. तर गेले तिकडे तर छान असं डेकोरेशन बघा केवढं सुंदर केलेलं आहे. मस्त डेकोरेशन केलेलं होतं केळवणाचं. तर मी नेमकं काय झालं, थोडंसं मला उशीर झाला जायला, त्यामुळे सगळं बाकीचं झालेलं होतं. नवरीचं छान असं जेवण यायचं ते सगळा व्हिडिओ माझा घ्यायचा राहिला. एवढं मी डेकोरेशनचा घेतला होता, कसा वाटला. आणि रात्रीच्या जेवणात काय बनवणार आहे ते तुम्हाला मी दाखवते. तर आरावरती भात एवढा सुंदर शिजलेला आहे, तर तुम्हाला दाखवते. मी वाफेवरती ठेवला होता. काय झालं, पूर्ण उकळून झाला की मी असा आरावरती भात शिजते. आणि मला मागे कमेंट्स अशी आली, ताई तुम्ही कढईत भात का करता? तर काय आहे, माझ्याकडे 2 कढई आहेत. आणि मग काय होतं, पातेल्यामध्ये उगाचच. आणि या कढया ज्या मी चुलीवरची भांडी आहेत का ती वेगळीच आहेत काळी झालेली. ते काय हाताला वगैरे काळं लागत नाही, पण ती चुलीवरची भांडी आहेत. आणि म्हणून मी काय करते, एका कढईमध्ये भाजी आणि एका कढईमध्ये भात आहे ना, पसरून खूप छान होतं. मी कुकरला वगैरे काही भात लावत नाही, कुकर आहे पण लावत नाही. आणि आत्याने माझ्यासाठी भरपूर असा काय कांदा चिरला आहे. तो कांदा कशासाठी चिरतायत, तर बनवायचं आहे मस्तपैकी पिठलं. चुलीवरचं छान असं पिठलं. गणेश ऐकत नाही, त्याला ज्यावेळेस पिठलं खायचं असेल त्यावेळेस बनवायचं. तर काय केलं, कांदा आधी थोडासा लालसर होऊस तर भाजून घेतला. मग कढईमध्ये तेल घातलं, थोडीशी मोहरी जास्त घालायची आणि जिरं पण जास्त घालायचं. आणि परत तो कांदा थोडासा अजून तेलामध्ये तळून देते. मीठ घातलेलं आहे आणि हे पण घातलं आहे, लसूण पण टेचलेला, आबडधोबड टेचलेला लसूण त्याच्यात घातला आहे. आरावरती छान असा अजून परतून द्यायचा. मग त्याच्यात आपण घालायची हळद. आणि हे आज मिरची नाही आहे पिठल्याला, मग आज चटणीचंच पिठलं बनवतात. आणि आत्या आहे ना, शेंगदाण्याचं शेंगदाणे कुटतात खलबत्त्यामध्ये. तर आपला कांदा कांदा केवढा होता बघा. तो कोवळा कांदा असल्यामुळे ना, हे केल्यामुळे तेलात तळल्यामुळे अजून थोडासा बारीक झाला आहे. पण भरपूर कांदा घातला की पिठलं खूप छान होतं. आणि नेमकं काय झालं, पिठलं मी हे चतुर्थीच्या दिवशी बनवलं होतं. मला अशी कमेंट आली होती शॉर्ट व्हिडिओला की ताई तुम्ही असं सणा दिवशी नका बनवत जाऊ पिठलं. तर झाला विषय काय, मी जाणार होते जेवायला आमच्या जाऊबाईकडे. आणि ही जी हळद आहे, ही जी हळकुंड आपण विकत आणतो, त्याची मी बारीक कुठून आईच्या इकडून कुठून आणलेली हळद आहे. तर एवढा सुंदर ह्या हळदीचा वास येतोय. आणि थोडी जरी टाकली तरी भाजीला कलर खूप छान येतो. ती ही आपली जी घरची आपण घरी हळकुंड आणतो त्याची हळद बनवली आहे. तर आता काय करते, बेसन मिक्स करून ह्याच्यात घालते. तर बेसन मिक्स करून घातलं, लाल तिखट घातलं आणि शेंगदाण्याचं हे घातलं, कोथिंबीर घातली भरपूर सारी वरून चिरून. आणि जे खलबत्त्यात कुटलेले शेंगदाणे होते ते घातले. तयार झालं आपलं चुलीवरचं छान असं पिठलं. तर आरावरती पिठलं आता शिजून द्यायचं. मग खूप वाटतंय काही लाल तिखटचं बेसन बनवलं आहे, कारण ती जी हळकुंडाची हळद जी आहे ते अशी खूप छान त्यांनी म्हणजे कलर आला पिठल्याला. त्याच्यामुळे असं वाटतं की हिरवी मिरचीचंच पिठलं आहे. आणि मग सुरुवात केली मी भाकरीला, कारण मला जायचं होतं आमच्या जाऊबाईकडे. जे केळवण होतं त्यांच्या, म्हणजे आमच्या भाचीसाठी केळवण केलं होतं. मग स्वयंपाक केलेला होता, त्या म्हणल्या तुम्ही पण या जेवायला. मग तिकडेच मी जाऊन चतुर्थी सोडणार आहे. मग म्हणलं मी काय जेवणार नाही आहे, तर चला म्हणलं बनवूया. पण पुढच्या वेळी काय करेन लक्षात ठेवेन, आणि असं सणाला वगैरे मी पिठलं बनवणार नाही. मग व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छान व्हिडिओत.